हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे क्लास 7 मॅथ्स प्रॅक्टिस सेट 47. फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब्स हॅविंग द फॉलोइंग साइड. इथे क्यूब्सचा आपल्याला टोटल सरफेस एरिया फाइंड करायचा आहे. सो इथे साइड गिव्हन आहे, आपल्याला 5 एक्झाम्पल दिलेला आहे क्वेश्चन नंबर 1 मध्ये. 5 एक्झाम्पल पण आपण सेम ॲज इट इज सॉल्व करणार आहे, बट त्याआधी आपल्याला एरिया ऑफ टोटल सरफेस ऑफ क्यूब हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. ओके, सो बघा फॉर्म्युला काय आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब सम ऑफ एरिया ऑफ 6 स्क्वेअर. हा फॉर्म्युला मॉडिफाईड केलेला आहे आणि आपल्याला अशा प्रकारे राईट करायचा आहे. 6 मल्टिप्लाय एल स्क्वेअर. एल स्क्वेअर मीन्स लेंथ. गिव्हन जी लेंथ दिलेली असते ती आपल्याला घ्यायची. बट आता इथे 6 का बरं घेतलेला आहे? कारण हा इथे क्यूब आहे. क्यूबला टोटल किती स्क्वेअर असतात? 6 स्क्वेअर असतात. बघा, हा फर्स्ट, सेकंड, हा मागील थर्ड, अँड हा मागचा इथे फोर्थ, अँड हा अबो साईडचा फिफ्थ, अँड हा बिलो साईडचा सिक्स्थ. म्हणून इथे 6 मल्टिप्लाय एल स्क्वेअर घेतलेला आहे. एल स्क्वेअर मीन्स काय? साईड स्क्वेअर. सो इथे जो 1 स्क्वेअर आहे, या 1 स्क्वेअरचा एरिया म्हणजेच साईड इंटू साईड येणार, म्हणजे साईड स्क्वेअर पण आपण राईट केलं तरी चालेल. म्हणजे ह्या 1 स्क्वेअरचा एरिया मल्टिप्लाय 6 स्क्वेअर करायचे आहे, म्हणजे 6 स्क्वेअरचा एरिया आपल्याला फाइंड होणार. ओके, सो सरफेस म्हटलेला आहे, म्हणजे सरफेस एरिया जो आहे ह्या क्यूबला 6 स्क्वेअर आहे. म्हणून इथे 6 मल्टिप्लाय फर्स्ट स्क्वेअरचा एरिया इथे घ्यायचा आहे. अंडरस्टँड? बघा, परत एकदा सांगते तुम्हाला. क्यूबमध्ये 6 स्क्वेअर असतात. ओके, 6 सरफेस असतात क्यूबमध्ये, म्हणून इथे 6 राईट केलेला आहे. आणि एका सरफेसचा एरिया मल्टिप्लाय 6 केला आपण तर आपल्याला सर्व क्यूबचा जो एरिया आहे तो मिळणार आहे. सो आपण हा फॉर्म्युला इथे यूज करणार. ओके, बघा, टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब इज इक्वल टू सम ऑफ एरिया ऑफ 6 स्क्वेअर इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय एल स्क्वेअर. आता इथे सम ऑफ एरिया ऑफ 6 स्क्वेअर आपण हे राईट नाही केलं तरी चालेल, फक्त आपण एवढे राईट केलं तरी चालेल, बट तुम्हाला समजण्यासाठी मी ते हे राईट करून घेतलेलं आहे. ओके, सो इथे आता आपण व्हॅल्यू पुट करू. इथे 6 आहे. एल, एल मीन्स काय? किती लेंथ दिलेली आहे क्यूबची? 3 दिलेली आहे. म्हणून इथे आपण 3 स्क्वेअर सेंटीमीटर राईट करणार आहे. 6 मल्टिप्लाय 3चा स्क्वेअर किती येणार आहे? 3 3 जार 9. आता इथे 3 मल्टिप्लाय 3 आहे, म्हणजे 3 सेंटीमीटर मल्टिप्लाय 3 सेंटीमीटर आहे. तर सेंटीमीटर मल्टिप्लाय सेंटीमीटर काय येणार? सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर येणार आहे, किंवा सेंटीमीटर स्क्वेअर असं पण राईट केलं तरीही चालेल. खूप मुलांना कन्फ्युजन होते की ही वेगळं युनिट आहे, हे वेगळं युनिट आहे. नाही, बट दोन्हीही युनिट हे सेमच आहे. आधी स्क्वेअर राईट करा सेंटीमीटरच्या आधी, किंवा सेंटीमीटरला स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट करा. इक्वल आहे दोन्ही पण. ओके, सो 6 9 जार 54 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड. 5 सेंटीमीटर साईड आहे क्यूबची. सो इथे आपण टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब हाच फॉर्म्युला यूज करू. एल स्क्वेअर. ओके, सो इथे आता 6 राईट करू. एल स्क्वेअर मीन्स लेंथ किती आहे? 5. 5 स्क्वेअर सेंटीमीटर इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय 5चा स्क्वेअर 5 5 जार 25, इथं स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, सेंटीमीटर मल्टिप्लाय सेंटीमीटर, स्क्वेअर सेंटीमीटर राईट करत असतो आपण. आता 6 मल्टिप्लाय बाय 25. 6 5 जार 30, इथे 3 कॅरीला 3, इथे 0 कॅरीला 3. 6 2 जार 12, 12 प्लस 3 15. 15 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, नेक्स्ट आहे थर्ड एक्झाम्पल. 7.2 मीटर ही साईड दिलेली आहे क्यूबची. सो आपण हाच फॉर्म्युला यूज करणार आहे. ओके, टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय एल स्क्वेअर. देअरफॉर इज इक्वल टू, इथे आपण काय राईट करणार आहे आता? 6 मल्टिप्लाय लेंथ किती आहे? लेंथ 7.2 स्क्वेअर. ओके,
आणि इथे येणार आहे मीटर, बिकॉज इथे मीटर आहे तर इथे मीटर घेणार आपण. आता इथे आपल्याला 7.2चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे. बघा स्क्वेअर कसं फाइंड करत असतो आपण, जो नंबर गिव्हन आहे त्याच नंबरला त्याच नंबरने मल्टिप्लिकेशन करायची असते. म्हणजे 7.2 मल्टिप्लाय बाय 7.2. ओके, सो आपण इथे मल्टिप्लिकेशन करणार आहे. 7.2 मल्टिप्लाय 7.2. 2 2 जा 4, 2 7 जा 14. ओके, 0. 7 2 जार 14, इथे 4 कॅरी 1. 7 7 जार 49. 49 प्लस 1 50. ॲडिशन करून घ्यायची आहे. 4 प्लस 0 4, 4 प्लस 4 8, 1 प्लस 0 1 आणि इथे 5 ॲज इट इज. ओके, बघा आता इथे पॉईंट आहे, डेसिमल नंबर आहे. सो इथे फर्स्ट नंबरमध्ये 1 डिजिट आहे पॉईंटच्या नंतर आणि सेकंड नंबरमध्ये पण 1 डिजिट आहे पॉईंटच्या नंतर. सो इथे 1 प्लस 1 2 डिजिट. सो इथे आपल्याला ॲन्सरमध्ये 2 डिजिट सोडून पॉईंट द्यायचा आहे. ओके, इथे राईट साईडला 1 डिजिट सोडलेला आहे तर इथे आपल्याला राईट साईडला 2 डिजिट सोडून पॉईंट द्यायचा आहे. 6 मल्टिप्लाय 51.84 स्क्वेअर मीटर राईट करणार. इथे स्क्वेअर मीटर का घेतलं, कारण की 7.2 मल्टिप्लाय 7.2 केलं आहे आपण, तर इथे मीटर मल्टिप्लाय मीटर होणार आहे म्हणून इथे स्क्वेअर मीटर राईट केलं. आता आपल्याला 51.84 मल्टिप्लाय 6 करायचं आहे. सो इथे येणार आहे 311.4 स्क्वेअर मीटर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4th 6.8 मीटर साईड दिलेली आहे. सो इथे आपण तोच फॉर्म्युला यूज करणार. ओके, टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय एल स्क्वेअर इक्वल टू इथे घ्यायचं आहे 6. लेंथ किती दिलेली आहे आपल्याला, साईड मल्टिप्लाय 6.8 स्क्वेअर मीटरमध्ये दिलेली आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल इथे आपल्याला 6.8चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे. सो आपण इथे राईट करणार 6.8 मल्टिप्लाय 6.8. 8 8 जार 64, 4 इथे कॅरी 6. 8 6 जार 48. 48 प्लस 6 54. सो इथे 54 मल्टिप्लाय. ओके, इथे 0. 6 8 जार 48 8 आणि कॅरी येणार आहे 4. 6 6 जार 36 प्लस 4 40. आता इथे ॲडिशन करून घेणार. 4 प्लस 0 4, 4 प्लस 8 12 कॅरी 1. 1 प्लस 5 6. इथे 4 ॲज इट इज. ओके, इथे 1 डिजिट सोडून पॉईंट आहे, इथे 1 डिजिट सोडून पॉईंट आहे. 1 प्लस 1 2 डिजिट सोडून आपल्याला इथे राईट साईडला पॉईंट द्यायचा आहे. सो इथे 46.24 स्क्वेअर मीटर हा 6.8चा स्क्वेअर मिळालेला आहे. 6 मल्टिप्लाय 46.24 स्क्वेअर मीटर. 6 4 जा 24, 4 इथे कॅरी 2. 6 2 जा 12, 12 प्लस 14, 4 इथे कॅरी 1. 6 6 जार 36, 36 प्लस 1 37, इथे 7 कॅरी 3. 6 4 जार 24, 24 प्लस 3 27. इथे 2 डिजिट सोडून पॉईंट आहे राईट साईडला, इथे पण 2 डिजिट सोडून पॉईंट द्यायचा आहे आणि स्क्वेअर मीटर. हे आपल्याला सरफेस एरिया फाइंड झालेला आहे गिव्हन साइड 6.8 असल्यास. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5th नंबर 5.5 मीटर. सो इथे पण आपल्याला काय करायचं आहे, एरिया सरफेस एरिया काढायचा आहे क्यूबचा. सो आपण एकच फॉर्म्युला यूज करायचा आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय एल स्क्वेअर. सो इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय लेंथ म्हणजे साईड दिलेली आहे 5.5, इथे स्क्वेअर इथे मीटर. 5.5चा आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे तर मल्टिप्लाय करून घेऊ. 5 मल्टिप्लाय 5.5, 5.5 मल्टिप्लाय 5.5. 5 5 जार 25, इथे 5 आणि इथे 2. 5 5 जार 25 प्लस 2 27, इथे 0. आता 5ने आपण इथे मल्टिप्लाय केल्यानंतर हा नंबर आला तर परत 5ने मल्टिप्लाय केल्यानंतर हाच नंबर येणार 275. ओके, सो इथे ॲडिशन करून घेऊ. ओके, इथे 5ने मल्टिप्लाय केलं ना आपण या नंबरला, हा नंबर मिळाला आपल्याला 275. परत आपल्याला 5नेच मल्टिप्लाय करायचा आहे ना, तर आपण हाच नंबर इथे राईट केला, सेम येणार आहे.
सो इथे 5 प्लस 0 5, 7 प्लस 5 12, कॅरी 1, 1 प्लस 2 3, 3 प्लस 7 10, कॅरी 1, 1 प्लस 2 3. इथे 1 डिजिट सोडून इथे 1 डिजिट सोडून म्हणजे 2 डिजिट सोडून इथे पॉईंट द्यायचा आहे. ओके, राईट साईडला 2 डिजिट यायला पाहिजे असं आपल्याला इथे पॉईंट दाखवायचा असतो. सो इथे 6 मल्टिप्लाय 30.25 इथे स्क्वेअर मीटर येणार, कारण आपण इथे काय काढलेलं आहे, इथं एरिया काढलेला होता 1 स्क्वेअरचा, म्हणून आपण इथे स्क्वेअर मीटर राईट करणार. आता जे क्यूबमधील 6 स्क्वेअर असतात मीन्स 6 सरफेस असतात त्यांचा आपण एरिया फाइंड करायचा आहे तर मल्टिप्लाय करायचा आहे. ओके, 6 5 जार 30, कॅरी 3, 6 2 जार 12, 12 प्लस 3 15 5, इथे 1, 6 0 जार 0 प्लस 1 1, 6 3 जार 18, इथे 2 डिजिट राईट साईडला सोडून पॉईंट आहे म्हणून इथे आन्सरमध्ये पण 2 डिजिट सोडून पॉईंट द्यायचा आहे आणि स्क्वेअर मीटर. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया सेकंड नंबर. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूबॉइड्स ऑफ लेंथ ब्रीथ अँड हाईट ॲज गिव्हन बिलो. इथे आपल्याला सरफेस एरिया फाइंड करायचा आहे क्यूबॉइडचा, लेंथ ब्रीथ आणि हाईट गिव्हन आहे. सो इथे आपण सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड्स हा फॉर्म्युला यूज करणार. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड हा फॉर्म्युला आपल्याला बुकमध्ये गिव्हन आहे. सो आपल्याला हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. हा पूर्ण डिटेल आपल्याला फॉर्म्युला राईट करून दिलेला आहे आणि मॉडिफाईड करून आपल्याला हा फॉर्म्युला दिलेला आहे. सो आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे 2 इन ब्रॅकेट यल बी प्लस बी एच प्लस एल एच. हा फॉर्म्युला लर्न कसा ठेवायचा, तर कोणताही क्यूबॉइड असला त्याला लेंथ ब्रीथ आणि हाईट ही गिव्हन असतेच. सो इथे आपल्याला आधी घ्यायचा आहे 2 आणि ब्रॅकेटमध्ये ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची. लेंथ इंटू ब्रीथ हे दोघंही जवळ लिहत असतात ना, म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन असते. ओके, प्लस साईन द्यायचा आहे. परत या दोघांची मल्टिप्लाय बी इंटू एच, बी एच हे जवळ लिहिले तरीही चालेल. परत प्लस साईन द्यायचा आहे आणि एल आणि एच जे लास्ट राहिलेले आहेत एल आणि एच ह्या दोघांची मल्टिप्लाय. ओके, बघा एल बी प्लस बी एच एल एच. ओके, आहे ना इझी. असा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवू शकतो. सो इथे आपण फॉर्म्युला राईट करणार आहे. ओके, टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूबॉइड इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ प्लस ब्रीथ मल्टिप्लाय हाईट प्लस लेंथ मल्टिप्लाय हाईट. आता इथे व्हॅल्यू पुटअप करायची आहे फॉर्म्युल्यामध्ये. इथे 2 घ्यायचा आहे, ब्रॅकेटमध्ये लेंथ 12 सेंटीमीटर आहे, 12 मल्टिप्लाय ब्रीथ 10 सेंटीमीटर आहे. ओके, या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचं साईन नसते म्हणजे मल्टिप्लिकेशन साईन असते ना, म्हणून इथे आपण मल्टिप्लिकेशन राईट केलं. आता इथे प्लस बी इंटू एच म्हणजे ब्रीथ मल्टिप्लाय हाईट. ब्रीथ आहे 10 मल्टिप्लाय हाईट आहे 5. ओके, प्लस लेंथ मल्टिप्लाय हाईट. लेंथ आहे 12 आणि हाईट आहे 5. सो 12 मल्टिप्लाय 5. आता ह्या दोघांची मल्टिप्लाय, ह्यांची मल्टिप्लाय आणि ह्यांची मल्टिप्लाय करून घेऊ. इथे 2 12 10 जा 120 प्लस 10 5 जार 50 प्लस 12 5 जार 60. आता ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा असतो, ॲडिशन करून घेणार आपण सर्वांची. 0 प्लस 0 प्लस 0 इथे आधी 2 राईट करून घ्यायचा, इथे 0 येणार. आता 6 प्लस 5 11, 11 प्लस 2 13, इथे 3 कॅरी 1, 1 प्लस 1 2. ओके, 230 मल्टिप्लाय 2 करायचा आहे. ह्या ब्रॅकेटच्या बाहेर कोणत्याही प्रकारचं साईन नाही मीन्स इथे मल्टिप्लाय असतो. ओके, सो 2 0 जार 0, 2 3 जार 6, 2 2 जार 4, 460 स्क्वेअर. इथे सेंटीमीटर आहे, इथे आपल्याला सेंटीमीटर दिलेला आहे म्हणून आपण इथे युनिटमध्ये पण सेंटीमीटर राईट करायचं आहे. ओके, आहे ना इझी. फक्त आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, व्हॅल्यू पुटअप करून मल्टिप्लिकेशन करायची, देन ॲडिशन परत 2 सोबत मल्टिप्लाय करायची, आपल्याला फायनल आन्सर मिळून जातं. ओके, द टोटल सरफेस देअरफॉर
the total surface area cuboids is 460 square centimeter. सेकंड नंबर एक्झाम्पल दिलेला आहे. लेंथ आहे 5 सेंटीमीटर, ब्रीथ आहे 3.5 सेंटीमीटर आणि हाईट आहे 1.4 सेंटीमीटर. टोटल सरफेस एरिया ऑफ द क्युबॉइड फाइंड करायचा आहे. सो आपण इथे आन्सरमध्ये सेम फॉर्म्युला अप्लाय करणार आहे. ओके, टोटल सरफेस एरिया ऑफ द क्युबॉइड is equal to 2 in bracket length multiply breadth plus breadth multiply height plus length multiply height. देन आता इथे आपण व्हॅल्यू पुटअप करून घेऊ. इथे 2 ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ आहे म्हणजे 5 मल्टिप्लाय 3.5 प्लस ब्रीथ मल्टिप्लाय हाईट. ब्रीथ आहे 3.5, हाईट आहे 1.4. 3.5 मल्टिप्लाय 1.4 प्लस लेंथ मल्टिप्लाय हाईट. लेंथ आहे 5 सेंटीमीटर इंटू हाईट आहे 1.4 सेंटीमीटर. ह्या दोघांची मल्टिप्लाय आणि ह्या दोघांची मल्टिप्लाय राईट करून घेऊ. इथे 2, इथे मल्टिप्लिकेशन करायची आहे. 5 5 जार 25, 5 कॅरी 2, 5 3 जार 15, 15 प्लस 2 17. आता इथे 1 डिजिट सोडून पॉईंट आहे राईट साईडला, तर आपल्याला पण इथे 1 डिजिट सोडून पॉईंट द्यायचा आहे. प्लस ह्या दोघांची मल्टिप्लाय करून घेणार आहे आपण. 3.5 मल्टिप्लाय 1.4, 4 5 जार 20 कॅरी 2, 4 3 जार 12, 12 प्लस 2 14. इथे 1 0 राईट करूया. 5 1 जार 5 आणि 3 1 जार 3. ॲडिशन 0 प्लस 0 4 प्लस 5 9, 1 प्लस 4 1 प्लस 3 4. आता इथे फर्स्ट नंबरमध्ये 1 डिजिट सोडून पॉईंट आहे, इथे पण 1 डिजिट सोडून पॉईंट आहे. सो 1 प्लस 1 डिजिट. सो इथे आन्सरमध्ये 2 डिजिट आपल्याला राईट साईडला सोडून पॉईंट द्यायचा आहे. 4.90 4.90 प्लस आता 5 मल्टिप्लाय 1.4. 5 4 जार 20, इथे 0 कॅरी 2, 5 1 जार 5 प्लस 2 7. 1 डिजिट सोडून पॉईंट आहे म्हणून इथे आपण 1 डिजिट सोडून पॉईंट दिला. ओके, जे ब्रॅकेटमध्ये नंबर्स मिळालेले आहे त्यांची फर्स्ट ऑफ ऑल ॲडिशन करून घेऊ. देन त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं असते. बघा इथे आपण सर्व नंबर राईट करून घेतलेले आहे. डिसिमल नंबरची ॲडिशन करणे पण खूप इझी आहे. फक्त आपल्याला डिसिमल नंबरचे जे पॉईंट आहे ते एकाखाली एक राईट करायचे आहे आणि पॉईंटच्या राईट साईडचे नंबर बरोबर राईट साईडलाच आले पाहिजे एकाखाली एक, आणि लेफ्ट साईडचे बरोबर लेफ्ट साईडलाच आले पाहिजेत. ओके, तुम्ही बघू शकता मी कशी अरेंजमेंट केलेली आहे. आता इथे काही नंबर नाही, झिरोज येणार आहे. ओके, आता इथे येणार आहे 5 प्लस 9 14, इथे 4 कॅरी 1. 7 प्लस 7 14, 14 प्लस 1 15, 15 प्लस 4 19, इथे 9 कॅरी 1. 1 प्लस 1 इथे 2 आणि इथे पॉईंटच्या खाली बरोबर आपल्याला इथे ॲडिशनमध्ये पॉईंट द्यायचा असतो. ओके, इथे आन्सर आलेला आहे 29.40. 29.40. आता आपल्याला इथे मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे. बघा इथे मी मल्टिप्लिकेशन करून घेतली. इथे 2 0 जार 0, 2 4 जार 8, 2 9 जार 18, इथे 8 राईट केला, कॅरी 1 दिला. 2 2 जार 4 प्लस 1, इथे 5 राईट केला. इथे 58.80 आन्सर आलेला आहे. बिकॉज या नंबरमध्ये 2 डिजिट सोडलेले आहे राईटला आणि पॉईंट आहे, म्हणून आपल्याला आन्सरमध्ये पण 2 डिजिट सोडायचे राईट साईडला आणि देन इथे पॉईंट शो करायचा आहे. आता इथे ह्या पॉईंटच्या नंतरचा जो 0 असतो हा आन्सरमध्ये आपण कन्सिडर केला तरीही चालते, नाही केला तरीही चालेल. म्हणून मी इथे 58.8 स्क्वेअर सेंटीमीटर हे आन्सर राईट केलेलं आहे. The total surface area of the cuboids is 58.8 square centimeter. ओके, गिव्हन व्हॅल्यूज आपल्याला सेंटीमीटरमध्ये होत्या म्हणून इथे आपण स्क्वेअर सेंटीमीटर राईट केलं. ज्या गिव्हन व्हॅल्यूज मीटरमध्ये असतील तर आपण इथे स्क्वेअर मीटर राईट केलं असतं. ओके, एक्झाम्पल नंबर 3 आहे 2.5 सेंटीमीटर, 2 मीटर, 2.4 सेंटीमीटर.
इथे जर आपण युनिट नीट बघितले तर इथे सेंटीमीटर आहे, मीटर आहे आणि इथे पण मीटर आहे. असे युनिट हे क्युबॉइडमध्ये पॉसिबलच नसतात, कारण एकतर आपल्याला इथे तिन्ही जे नंबर्स व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या एकतर सेंटीमीटर युनिटमध्ये पाहिजे असतात किंवा एकतर मीटर युनिटमध्ये पाहिजे असतात. ओके, सो इथे बुकमध्ये प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळे इथे आपण सेंटीमीटर हा कट करणार आणि 2.5 ला पण मीटर हे युनिट राईट करणार. ओके, आणि देन आता आपण इथे टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड फाइंड करू. टोटल सरफेस एरिया ऑफ द क्युबॉइड 2 into LB plus BH plus LH. देन व्हॅल्यू पुटअप करणार आहे. आता फर्स्ट असते लेंथ, सेकंड ब्रीथ आणि थर्ड हाईट. म्हणून इथे 2 लेंथ आहे इथे 2.5 मल्टिप्लाय ब्रीथ आहे 2 प्लस 2 मल्टिप्लाय 2.4 ब्रीथ मल्टिप्लाय हाईट घेतली आपण प्लस लेंथ मल्टिप्लाय हाईट, लेंथ आहे 2.5 मल्टिप्लाय 2.4 हाईट घेतली आहे. ओके, इथे आपल्याला हे नंबर्स जे गिव्हन आहे ह्या नंबर्सची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे. 2 5 are 10 कॅरी 1, 2 2 are 4, 4 plus 1 5 इथे पॉइंट 1 डिजिट सोडून प्लस 2 4 are 8 पॉइंट 2 2 are 4 प्लस आता आपण ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 2.5 मल्टिप्लाय 2.4, 4 5 are 20, 0 कॅरी 2, 4 2 are 8, 8 plus 2 10 इथे 0, 2 5 are 10 इथे 0 कॅरी 1, 2 2 are 4, 4 प्लस हा 1 5. ॲडिशन करून घ्यायची आहे 0 0 आणि इथे 5 प्लस 1 6. 1 डिजिट 2 डिजिट दोन्ही जे नंबर्स आहे दोन्ही नंबर्स मिळून 2 डिजिट होतात, म्हणून आन्सरमध्ये 2 डिजिट सोडून पॉईंट द्यायचा आहे 6.00. आता सर्वांची ॲडिशन करून घ्यायची आहे. बघा, ॲडिशनमध्ये जे डेसिमल नंबर्स असतात ते बरोबर एकाखाली एक पॉईंटमध्ये राईट करून घ्यायचे, देन त्यांची ॲडिशन करायची असते. सो इथे हा 0 एक्स्ट्रा आहे, सो आपण फर्स्ट ऑफ ऑल इथे 0 एक्स्ट्रा राईट करून घ्यायचा आहे. हा 0 8 आणि 0 8 येणार आहे. नंतर पॉईंट 6 प्लस 4 10, 10 प्लस 5 15, 15.80. ओके, 2 आहे मल्टिप्लिकेशनला या ब्रॅकेटला, म्हणून आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे 15.80 ला. 2 0s are 0, 2 8s are 16, 6 कॅरी 1, 2 5s are 10, 10 प्लस 1 11 इथे 1 कॅरी 1, 2 1s are 2 प्लस 1 3. 2 डिजिट्स होऊन इथे पॉईंट द्यायचा आहे. ओके, बघा जसं आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं, लास्ट 0 आपण कन्सिडर केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल. देअरफॉर इथे काय आन्सर राईट करणार आपण 31.6 स्क्वेअर मीटर, कारण की ज्या पण काही गिव्हन व्हॅल्यूज आहे हे आपल्याला मीटरमध्ये गिव्हन आहे, म्हणून इथे आपण स्क्वेअर मीटर राईट केलेलं आहे. ओके, देअरफॉर total surface area of the cuboid is 31.6 square meter. Okay, example number 4 आहे 8 मीटर 5 मीटर 3.5 मीटर. 8 मीटर लेंथ आहे, 5 मीटर ब्रीथ आहे, 3.5 मीटर हाईट आहे. ओके, सो इथे टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला अप्लाय करणार. ओके, 2 into L into breadth plus breadth into height plus length into height. व्हॅल्यू पुटअप करून घ्यायच्या आहे. लेंथ आहे 8 मीटर मल्टिप्लाय ब्रीथ आहे 5 प्लस ब्रीथ आहे 5 मीटर मल्टिप्लाय हाईट आहे 3.5 मीटर प्लस लेंथ आहे 8 मीटर मल्टिप्लाय हाईट 3.5 मीटर. आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची आहे. 8 5s are 40 प्लस 5 5s are 25 इथे 5 कॅरी 2, 5 3s are 15, 15 प्लस 2 17 आणि 1 डिजिट सोडून इथे पॉईंट द्यायचा असतो प्लस 8 5s are 40 इथे 0 कॅरी 4
8 3 are 24, 24 प्लस 4 28 आणि इथे पॉइंट. ओके. देन आता इथे ॲडिशन करायची आहे. बघा आता इथे हा नंबर डिसिमल नंबर नाही, बट इथे हे दोन नंबर डिसिमल आहेत, म्हणजे ह्या 5च्या खाली हा 0 येणार आहे आणि पॉईंटच्या खाली पॉईंट येणार आहे ॲडिशनमध्ये. ओके. सो इथे ॲडिशन करायची आहे तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला 5 आणि 0ची ॲडिशन करावी लागणार आहे. इथे 2, 5 आणि 0 किती येणार आहे, मग 5 येणार आहे. आणि देन इथे पॉईंट देऊन द्यायचा असतो. 8 प्लस 7 प्लस 0, 8 प्लस 7 15, 5 कॅरी 1, 2 प्लस 1 3, 3 प्लस 4 7, 7 प्लस जो कॅरी आला होता तो 1 8, म्हणजे 85.5 हे आन्सर मिळेल. नेक्स्ट आता इथे हा ब्रॅकेट 2ला मल्टिप्लाय असतो, म्हणून इथे मल्टिप्लाय करून घेऊ. 2 5 are 10 कॅरी 1, 2 5 are 10 प्लस 1 11 कॅरी 1, 2 8 are 16 प्लस 1 17. 1 दिसून इथे पॉईंट द्यायचा असतो. ओके. आणि 0च्या नंतरचा पॉईंट आपण कन्सिडर करायचा नसतो. देअरफॉर आन्सर येणार आहे 171 स्क्वेअर मीटर. ज्या गिव्हन व्हॅल्यूज आहे त्या मीटरमध्ये दिलेल्या आहे, म्हणून आपण इथे स्क्वेअर मीटर राईट केलं. देअरफॉर टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूबॉइड इज 171 स्क्वेअर मीटर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे थर्ड नंबर. अ मॅच बॉक्स इज 4 सेंटीमीटर लॉंग, 2.5 सेंटीमीटर ब्रॉड अँड 1.5 सेंटीमीटर इन हाईट. इथे आपल्याला मॅच बॉक्सची लेंथ, ब्रीथ आणि हाईट गिव्हन आहे. ओके. इट्स आउटर साइड आर टू बी कव्हर्ड एक्झॅक्टली विथ द क्राफ्ट पेपर. त्याची आउटर साइड जी मॅच बॉक्स आहे, मॅच बॉक्सची आउटर साइड ही क्राफ्ट पेपरने कव्हर्ड केलेली आहे. हाऊ मच पेपर विल बी रिक्वायर्ड टू डू सो. सो एक्झॅक्टली आपल्याला किती क्राफ्ट पेपर आवश्यक आहे मॅच बॉक्सला कव्हर करण्यासाठी ते आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. ओके. आता इथे लेंथ आहे, ब्रीथ आहे आणि हाईट आहे. जिथे जिथे लेंथ, ब्रीथ, हाईट दिलेली असते ते म्हणजे क्यूबॉइडच असतो. हा मॅच बॉक्स एक क्यूबॉइड शेप फॉर्म आहे. सो हा एक मॅच बॉक्स घेतलेला आहे मी इथं तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी. ही मॅच बॉक्सची लेंथ आहे, ही ब्रीथ असते आणि ही हाईट असते. ओके. म्हणजे मॅच बॉक्सला लेंथ, ब्रीथ आणि हाईट ह्या तिन्ही व्हॅल्यूज आहेत. हा क्यूबॉइड शेप आहे. या मॅच बॉक्सला आपल्याला क्राफ्ट पेपरने आउटर साईडला कव्हर करायचा आहे. तर इथे क्राफ्ट पेपर एक्झॅक्टली आपल्याला किती आवश्यक आहे ते फाइंड करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला आउटर सरफेस एरिया माहिती पाहिजे आहे मॅच बॉक्सचा, तेव्हाच आपण फाइंड करू शकतो. ओके. हिअर L is equal to 4 centimeter, breadth is equal to 2.5 centimeter and height is equal to 1.5 centimeter. जे गिव्हन आहे ते आपण राईट करून घेतलेलं आहे. आता इथे मॅच बॉक्सचा आपल्याला आउटर सरफेस एरिया फाइंड करायचा आहे. आउटर सरफेस एरिया जेव्हा आपण काढणार तेव्हाच आपल्याला माहिती होणार की किती क्राफ्ट पेपर आपल्याला एक्झॅक्टली आवश्यक आहे. ओके. सो इथे मी राईट करून घेते. ओके. बघा, द क्राफ्ट पेपर नीडेड टू पेस्ट द साइड ऑफ द मॅच बॉक्स इज इक्वल टू टोटल सरफेस एरिया ऑफ द मॅच बॉक्स. टोटल सरफेस एरियाच्या इक्वलच हा क्राफ्ट पेपर आपल्याला लागणार आहे, म्हणून आपण इथे इक्वल साइन दिलेला आहे. देअरफॉर इथे आपण तोच फॉर्म्युला यूज करणार आहे, द टोटल सरफेस ऑफ क्यूबॉइड. ओके. लेंथ इंटू ब्रीथ प्लस ब्रीथ इंटू हाईट प्लस लेंथ इंटू ब्रीथ. आता इथे व्हॅल्यूज पुटअप करून घेऊ. लेंथ आहे आपल्याला गिव्हन 4 सेंटीमीटर, सो 4 मल्टिप्लाय. ब्रीथ आहे 2.5 प्लस ब्रीथ आहे 2.5 मल्टिप्लाय हाईट आहे गिव्हन 1.5 प्लस 4 मल्टिप्लाय हाईट 1.5. मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे. आता 2 4 5 are 20, इथे 2 कॅरी, इथे 0 कॅरी 2,
4 2 जार 8, 8 प्लस 2 10 आणि 1 डिजिट सोडून इथे पॉईंट देऊ, प्लस ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे. बघा आता इथे जर इझी मल्टिप्लाय करायची आहे, जर आपल्याला 15चा टेबल येतो तर आपण डायरेक्ट 15च्या टेबलनी ह्याला मल्टिप्लाय केलं तरीही चालते आणि देन आपण इथे पॉईंट कन्सिडर करू शकतो. ओके, 15 5 जार 75. सो इथे आपण 5 राईट करू आणि 7 कॅरी देणार. 15 2 जार 30, 30 प्लस 7 37. ओके, आता इथे 1 डिजिट सोडून पॉईंट, इथे 1 डिजिट सोडून, म्हणून 1 प्लस 1 2 डिजिट सोडून इथे पॉईंट देऊन द्यायचा आहे, म्हणजे 3.75 प्लस इथे 4 5 जार 20 कॅरी 2, 4 1 जार 4 प्लस 2 6, 1 डिजिट सोडून पॉईंट. आता ब्रॅकेटमधील नंबरची पूर्ण ॲडिशन करून घ्यायची आहे. बघा इथे पॉईंटच्या नंतर 2 डिजिट आहे, इथे 1 डिजिट आहे, इथे 1 डिजिट आहे. सो 0 हे 0 आणि हे ॲज इट इज हा नंबर येणार आहे पॉईंट नंतर 75. ओके, बिकॉज 75ला 0मध्ये ॲड केलं तर 75 येणार आहे ना आपल्याला. ओके, आता इथे 6 3 आणि हा 0, 6 प्लस 3 9, 9 प्लस 0 9च येणार आहे आणि रिमेनिंग 1 ॲज इट इज. ओके, आणि इथे मध्ये पॉईंट येणार 75, इथे आपण ॲज इट इज घेतला होता म्हणून आपण इथे पॉईंट देणार. ओके, आता ह्या ब्रॅकेटला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 2 5 जार 10, इथे 0 1 कॅरी 2 7 जार 14 प्लस 1 15, 2 9 जार 18 प्लस 1 19, 2 1 जार 2 प्लस 1 3 आणि इथे पॉईंट 2 डिजिट सोडून पॉईंट. आता 0 आपण कन्सिडर करणार नाही म्हणून 39.5 स्क्वेअर सेंटीमीटर. पूर्ण ज्या व्हॅल्यूज आहे आपल्याला सेंटीमीटरमध्ये गिव्हन आहे म्हणून इथे आपण सेंटीमीटर राईट केलेलं आहे. ओके, ओके, बघा इथे आपण फायनल आन्सर राईट करून घेतलेला आहे. 39.5 square meter craft paper will be required to cover the match box. Next question आहे 4 number. An open box of length 1.5 meter, breadth 1 meter and height 1 meter is to be made for use on a trolley for carrying garden wastage. Okay, how much sheet metal will be required to make this box? आधी आपण इथपर्यंत क्वेश्चन समजून घेऊया. इथे आपल्याला एक ओपन बॉक्स तयार करायचा आहे. त्या बॉक्सची लेंथ, ब्रीथ आणि हाईट गिव्हन आहे. ओके, एक बॉक्स तयार करायचा आहे गार्डन वेस्ट कॅरी करण्यासाठी, तर तिथे लेंथ, ब्रीथ आणि हाईट गिव्हन आहे. सो इथे मेटल शीट किती रिक्वायर्ड आहे, किती आवश्यक आहे तो बॉक्स आपल्याला तयार करण्यासाठी हे फाइंड करायचं आहे. आधी किती मेटल शीट आवश्यक आहे ते फाइंड करून घेऊया. ओके, नेक्स्ट बघा आता. द इनसाइड अँड आउटसाइड सरफेस ऑफ द बॉक्स इज टू बी पेंटेड विथ रस्ट प्रूफ पेंट ॲट अ रेट ऑफ 150 रुपीज पर स्क्वेअर मीटर. हाऊ मच विल इट कॉस्ट टू पेंट द बॉक्स? जे गिव्हन बॉक्स आहे त्या बॉक्सला आउटर साइड आणि इनर साइड, ओके, इनसाइड आणि आउटसाइड आपल्याला पेंट करायचं आहे. सो पेंटचे रेट इथं दिलेले आहे 1 स्क्वेअर मीटर. इथे काय सांगितलं आहे? पर स्क्वेअर मीटर, म्हणजे 1 स्क्वेअर मीटर पेंट करण्यासाठी 150 रुपीज पाहिजे आहे. तर असा टोटल आपल्याला बॉक्स इनसाइड आणि आउटसाइड पेंट करायचा आहे. तर किती आपल्याला खर्च येणार आहे ती कॉस्ट फाइंड करायची आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल इथे आपल्याला एरिया माहिती पाहिजे. ओके, टोटल सरफेस ऑफ एरिया जेव्हा माहिती असणार तेव्हाच आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकणार. ठीक आहे, सो इथे आता आपल्याला लेंथ, ब्रीथ आणि हाईट दिलेली आहे तर ते आपण लिहून घेऊ. हिअर लेंथ इज इक्वल टू 1.5 मीटर, ब्रीथ इज इक्वल टू 1 मीटर, हाईट इज इक्वल टू 1 मीटर. ओके, बट आता इथे बघा आपल्याला ओपन बॉक्स म्हटलेला आहे. बॉक्स लेंथ, ब्रीथ आणि हाईट दिलेली आहे इथे, तर हा क्यूबॉइडच असणार आहे.
बिकॉज जिथे लेंथ हाईट ब्रीथ दिलेली असते तो क्युबॉइड असतो. सो इथे हा बॉक्स ओपन म्हटलेला आहे म्हणजे वन साईडने ओपन आहे. बघा आता आपल्याला अशा टाईपचा बॉक्स तयार करायचा आहे जो गिव्हन क्वेश्चन आहे यामध्ये. सो इथे ओपन बॉक्स आहे, तर या ओपन बॉक्सचा हा जो वरील सरफेस आहे हा सरफेस इथे आपल्याला घ्यायचा नाही. तर इथे आपल्याला टोटल सरफेस ऑफ एरिया घ्यायचा आहे क्युबॉइडचा. सो इथे वन सरफेस नाही. सो आता इथे आपल्याला बघायचं इथे लेंथ आहे ही ब्रीथ आहे. सो फॉर्म्युल्यामध्ये वन लेंथ आणि वन ब्रीथ ही आपल्याला घ्यायची नाही. बघा कसं, तर इथे आपण फर्स्ट ऑफ ऑल फॉर्म्युला राईट करून घेऊ. 2 इंटू लेंथ प्लस लेंथ इंटू ब्रीथ प्लस ब्रीथ इंटू हाईट प्लस लेंथ इंटू हाईट. ओके. आता इथे ब्रॅकेटच्या बाहेर 2 आहे म्हणजे 2 टाइम्स लेंथ इंटू ब्रीथ, 2 टाइम्स ब्रीथ इंटू हाईट, 2 टाइम्स लेंथ इंटू हाईट. ओके. आता जर आपण याचं नीट ऑब्झर्वेशन केलं तर इथे आपल्याला वन साईड दिसत आहे ही लेंथ आणि ब्रीथ. ओके. ही लेंथ आणि ब्रीथ आपल्याला घ्यायची नाही बिकॉज इथे हा सरफेस ओपन आहे म्हणून. बट आता इथे बघितलं आपण तर फर्स्ट ऑफ ऑल लेंथ आणि ब्रीथ आहे. सो 2 टाइम्स दिलेली आहे. सो 2 टाइम्स म्हणजे कशी घेतलेली आहे, एक हा वरच्या सरफेसची लेंथ आणि ब्रीथ असते आणि एक ह्या सरफेसची लेंथ आणि ब्रीथ असते म्हणून 2 टाइम्स घेतलेली असते. नेक्स्ट आता इथे 2 टाइम्स बी आणि एच म्हणजे ब्रीथ आणि एच घेतलेली आहे. 2 टाइम्स का बरं घेतलेली आहे, तर बघा ह्या सरफेसला इथे वन काय आहे हाईट आहे आणि ही वन काय आहे ब्रीथ आहे. ओके. ही एवढ्या सरफेसची. परत आता ह्या साईडचा सरफेस जर आपण बघितला तर इथे आपल्याला लेंथ आणि ब्रीथ दिसते म्हणजे ह्या साईडची आणि ह्या साईडची अशी 2 टाइम्स इथे घेतलेली आहे म्हणून इथे 2 राईट केलेला आहे. ओके. हा ब्रॅकेटच्या बाहेर 2 आहे म्हणजे हे 2 टाइम्स आणि 2 टाइम्स असं याचं मिनिंग असतं. ओके. आता लेंथ आणि ही कशी घेतलेली आहे बघू. ह्या साईड बघा ही साईड लेंथ आहे, ही लेंथ ही वन टाइम ह्या सरफेसची. परत त्याच्या अपोजिटचा सरफेस कोण असणार आहे हा. सो इथे पण लेंथ आणि अशी 2 टाइम्स आहे म्हणून इथे आपण 2 टाइम्स राईट केलं. बट आता इथे आपल्याला ओपन सरफेस पाहिजे आहे, वरचा अप्पर पार्ट ओपन पाहिजे आहे, तर आपल्याला ही लेंथ आणि ब्रीथ वन टाइम घ्यावं लागेल ह्या सरफेसची. फक्त ह्या सरफेसची लेंथ आणि ब्रीथ इथे आपल्याला घ्यायची आहे. ओके. ह्या सरफेसची लेंथ आणि ब्रीथ घ्यायची नाही. अंडरस्टँड. आय होप तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. आता आपण न्यू फॉर्म्युला कसं तयार करणार. ही जी लेंथ आणि ब्रीथ 2 टाइम आणि 2 टाइम आहे. सो आपल्याला लेंथ आणि ब्रीथ म्हणजेच काय ह्या सरफेसची लेंथ आणि ब्रीथ घ्यायची नाही. सो आपण इथून लेंथ आणि ब्रीथ वन टाइमच घेणार आहे आणि ब्रीथ आणि एच म्हणजे हाईट, लेंथ आणि हाईट ही 2 टाइम घेणार आहे. सो आपण इथे राईट करणार लेंथ इंटू ब्रीथ वन टाइम प्लस 2 टाइम ब्रीथ हाईट प्लस 2 टाइम लेंथ हाईट. ओके. हा फॉर्म्युला आपण न्यू फॉर्म्युला तयार केलेला आहे, फॉर्म केलेला आहे या एक्झाम्पलसाठी. ओके. आता ह्या फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग आपण टोटल सरफेस ऑफ द एरिया फाइंड करून घेऊ शकतो. तेव्हाच आपल्याला समजणार आहे की टोटल मेटल शीट किती यूज करणार आहे आपण तो बॉक्स तयार करण्यासाठी. देअरफॉर द बॉक्स इज ओपन. इट मीन्स इट हॅज नो लीड. ओके. तो बॉक्स ओपन आहे म्हणजे त्या बॉक्सला कोणत्याही प्रकारचं लीड मीन्स काय झाकण, लीड नाही म्हणून आपण इथे हा एक सेंटेन्स राईट केलेला आहे. ओके. सो नेक्स्ट आता इथे द शीट रिक्वायर्ड टू द metal box
इज इक्वल टू, तर बघा इथे मी हाच फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. बघा लेंथ इंटू ब्रीथ प्लस 2 इंटू ब्रीथ इंटू हाईट प्लस 2 इंटू ब्रीथ इंटू हाईट प्लस 2 इंटू लेंथ इंटू हाईट प्लस 2 इंटू लेंथ इंटू हाईट, हा फॉर्म्युला इथे अप्लाय केला आणि इथे व्हॅल्यूज पुटअप केलेले आहे. लेंथ आपल्याला गिवन आहे 1.5, ब्रीथ आहे 1, इथे 2 राईट केला, ब्रीथ आहे 1, हाईट आहे 1 मीटर, इथे 2 राईट केला, लेंथ आहे 1.5 मीटर आणि हाईट आहे 1 मीटर. आता आपण इथे मल्टिप्लिकेशन करून घेतलेली आहे. बघा 1 5 जार 5, 1 1 जार 1 आणि डेसिमल पॉईंट दिला, 2 1 जार 2, 2 1 जार 2, इथे 2 राईट केला. आता 2 बघा इथे मी काय केलं 1.5 इंटू 1, 1.5 येणार आहे आणि याला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे काय येणार आहे 2 5 जार 10, इथे 0 कॅरी 1, 2 1 जार 2 प्लस 1 3. आता सर्व हे नंबर्सची आपण ॲडिशन करून घेतलेली आहे. इथे डेसिमल पॉईंट नंतर 5 आहे, इथे डेसिमल पॉईंट नंतर 0 आहे, इथे डेसिमल पॉईंट नाही म्हणून इथे 5 प्लस 0ची ॲडिशन 5 होणार आहे आणि डेसिमल पॉईंटच्या आधीचे जे नंबर आहे त्यांची ॲडिशन करून घ्यायची आहे. 3 प्लस 2 5, 5 प्लस 1 इथे 6 स्क्वेअर मीटर. सो आता इथे आपल्याला 6.5 स्क्वेअर मीटर एवढी मेटल शीट यूज करायची आहे जी गार्डन वेस्ट कॅरी करण्याची ट्रॉली आहे त्यासाठी. सो आता इथे आपल्याला कॉस्ट विचारलेली आहे की जो बॉक्स तयार केलेला आहे आपण मेटल शीटचा त्याला आउटर आणि इनर पेंटिंग करायची आहे, तर त्या पेंटिंगची कॉस्ट किती आहे ते फाइंड करूया. सो इथे आपण राईट करून घेतलेलं आहे द कॉस्ट ऑफ पेंटिंग फ्रॉम इनसाइड अँड आउटसाइड इज इक्वल टू टोटल एरिया मल्टिप्लाय रेट. टोटल एरिया मल्टिप्लाय रेट आपण यासाठी राईट केलेला आहे बिकॉज इथे इनसाइड आणि आउटसाइड दोन्हीही आपल्याला पेंटिंग करायची आहे म्हणून आपण इथे टोटल एरिया घेतलेला आहे. सो एरिया आपल्याला 6.5 मिळालेला आहे म्हणून आपण 6.5 प्लस 6.5 घेतलेला आहे, 1 टाइम इनसाइड आणि सेकंड टाइम आउटसाइड. ओके, म्हणजे आपल्याला टोटल एरिया मिळणार आणि इथे मल्टिप्लाय रेट 115 आपल्याला आन्सर क्वेश्चनमध्ये गिव्हन आहे. क्वेश्चनमध्ये आपल्याला 115 पर स्क्वेअर मीटर रेट गिव्हन आहे. सो त्यासाठी आपल्याला आउटर इनर जी आहे ती एरिया फाइंड करायची आहे आणि देन त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. सो इथे 6.5 प्लस 6.5, 5 प्लस 5 10, इथे 0 कॅरी आला 1, 6 प्लस 6 12 प्लस 1 इथे 13 मल्टिप्लाय 150. आता इथे हा 0 आहे पॉईंट नंतर तर 0 कन्सिडर केला नाही तरी चालेल. ओके, 1 इथे आलेला आहे 13 आणि इथे 115. 150 मल्टिप्लाय 30 करूया. आता 30 0 जा 0, 35 जा 65, इथे 5 आणि कॅरी 6, 13 1 जा 13 प्लस 6 19. ओके, 1950 रुपीज एवढी आपल्याला आवश्यक आहे. देअरफॉर 6.5 स्क्वेअर मीटर ऑफ मेटल शीट इज रिक्वायर्ड. मेटल शीट किती रिक्वायर्ड आहे पूर्ण बॉक्स तयार करण्यासाठी ते आपण इथे फायनल आन्सरमध्ये राईट केलेलं आहे. द कॉस्ट ऑफ पेंटिंग इज ₹1950. त्या बॉक्सला पेंट करण्यासाठी किती कॉस्ट आवश्यक आहे, सो इथे आपण ती राईट केलेली आहे 1950. ओके, इथे आपला व्हिडिओ हा एंड होतोय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल, तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा, व्हिडिओला लाईक पण नक्कीच करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.